हाय मित्रांनो, आज आहे रविवार आणि आम्ही ठरवलेलं आहे चुलीवरचं चिकन. तर चला तर मग बघूया चुलीवरचं चिकन कसं बनते. चला मित्रांनो, आता आपण चिकन धुवून घेऊया. बघा मित्रांनो, आज आपण गावठी कोंबडी आणलेली आहे, गावरान चिकन. चला तर मित्रांनो, आता आपलं हे चिकन स्वच्छ पाण्यातून धुवून झालेलं आहे. आता आपण याची बाकीची तयारी स्टार्ट करूया. बघा मित्रांनो, आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे, 1 कप लसूण घेतलेला आहे, 2-3 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 4 ते 5 मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि हे आपले जे मसाले आहेत ते घरगुती आहेत, सुके मसाले. आणि विशेष म्हणजे आपलं असं आहे की आज आपण कोणतंही मिक्सर न वापरता आपण आज खलबत्त्यातली चव बघणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरू करूया. चला तर मित्रांनो, चूल पेटून झालेली आहे. आता आपण त्याच्यासाठी साहित्य रेडी करूया. चला तर मित्रांनो, मसाला हा आपला रेडी झालेला आहे. 2 पिढी तेल टाकलेला आहे, त्याच्यामध्ये आपला हा मसाला आपण रेडी केलेला आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, ते टाकूया. बघा मित्रांनो, कांदा हा आपला फ्राय करून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये हा मसाला कुटलेला होता तो टाकूया आणि याला पण आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. हा मसाला होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. बघा मित्रांनो, आपला हा मसाला पूर्णपणे फ्राय करून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकूया. हा आहे टोमॅटो. टोमॅटो हा आपण चांगल्या प्रकारे मेल्ट करून घेऊया याच्यामध्ये. टोमॅटो झाल्यानंतर बाकीचे काही सुके मसाले आपले घरगुती आहेत ते टाकूया. हे आहेत सुके मसाले. लाल तिखट 2 चम्मच, हळद अर्धा चम्मच, चवीपुरतं थोडंसं मीठ आणि धण्याची पूड. चला तर मित्रांनो, आपण हा मसाला फ्राय करून घेऊया. चला तर मित्रांनो, बघा मसाला हा आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. आपण आता याच्यामध्ये चिकन सोडूया आणि हे चांगल्या प्रकारे आपण याच्यामध्ये मेल्ट करून. आता याला आपण परतून घेऊया. पूर्णपणे परतून घेतल्यानंतर आपण याला 20 ते 25 मिनिटाची वाफ देऊया. मग आपलं चिकन रेडी आहे. चला तर मित्रांनो, 20-25 मिनिटं झालेले आहेत. बघूया आपलं चिकन कशा प्रकारे शिजलेलं आहे. वाव, खूप छान सुगंध येत आहे मित्रांनो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मित्रांनो. रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. वाव मित्रांनो, चला तर मित्रांनो, आपलं चिकन बनवून पूर्णपणे रेडी आहे. आता आपण याला खाली घेऊया आणि ताव मारूया. वाव मित्रांनो, खरंच खूप छान सुगंध येतोय. चला तर मंडळी,
या जेवायला.